महापालिका निवडून आली आणि निशिकांत दादा त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि आपण पहिल्यांदा भुयारी गटारा करता या शहराला पैसा दिला. इतक्या वर्षामध्ये या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना नव्हती. आपण जवळपास 69 कोटी रुपये हे त्या काळात दिले. 49 किलोमीटर भुयारी गटाराचं काम पूर्ण झालं, पण त्यांनी पूर्ण शहर अजून कव्हर झालेलं नाहीये. मध्यंतरीच्या काळात काही काळ आपलं सरकार नसल्यामुळे या कामामध्ये खंड पडला, पण आता पुन्हा 160 किलोमीटर करता 198 कोटी रुपये या शहराला आवश्यक आहे. आणि निश्चितपणे बापू निवडून आल्यानंतर ते पैसे आपण या शहराला देणार आहोत आणि या शहरामध्ये 200 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना करून या शहरामध्ये कुठेही नाली वाहणार नाही, कुठेही मैला दिसणार नाही, घाण पाणी हे कुठल्या नदी नाल्यात जाणार नाही, तर हे सगळं STPच्या माध्यमातून स्वच्छ होईल. त्या पाण्यावर प्रक्रिया होईल, त्यातला जो मैला आहे तो खतामध्ये परिवर्तित होईल आणि जे स्वच्छ पाणी आहे ते पाणीच नदीमध्ये आणि नाल्यामध्ये सोडण्याचं काम आपण करू. अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी आपण करतो. आपण बघा ही मोठी मोठी कामं का करू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी नगरपालिकांना पैसे देणे हा विषयच नव्हता, कारण राज्यकर्त्यांनी ते कधीच केलं नाही. पण आज आपल्या पाणी पुरवठ्याची योजना देखील या ठिकाणी तयार झाली. 24/7 ची योजना या शहराला आपण लागू करतो आणि जवळपास या ठिकाणी 123 कोटी रुपये त्या योजनेकरता आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि जवळपास 27 MLD पाणी रोज या शहराला मिळेल. कारण मोदीजींनी आपल्याला सांगितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये माता भगिनी रोज ज्यावेळेस नळ उघडेल त्यावेळेस तिच्या नळाला पिण्याकरता स्वच्छ पाणी हे मिळालंच पाहिजे. आणि म्हणून आज हजारो कोटी रुपयाच्या या सगळ्या योजना या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. आज घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करतोय. महाराष्ट्रातल्या 300 पेक्षा जास्त शहरांमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण सुरू केलंय. शेवटी हा जो घनकचरा आहे एकेकाळी आपल्याला तो बर्डन वाटायचा. आपला घनकचरा म्हणजे आपल्या डोक्यावर एक त्याचा ताण असायचा. पण आता आपण सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आलोय. म्हणजे काय, आता नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. काही वेस्ट नाही आहे, सगळं वेल्थ आहे. तसा घनकचराही आता त्या ठिकाणी संपत्ती झालेला आहे. आता आपण बघितलं असेल तर आपण घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता प्रधानमंत्री स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो आणि त्या ठिकाणी केवळ कचरा उचलायचा आणि कुठेतरी डंप करून टाकायचा आणि मग तिथे ढिगारे लावायचे, त्यातनं वास, त्यातनं गॅस, त्यातनं प्रदूषण अशा गोष्टी नाही. तर आता घनकचऱ्यालाही प्रक्रिया करून त्या माध्यमातून आपण पेलेट्स तयार करतो, कोळसा तयार करतो, त्या माध्यमातून आपण खत तयार करतो. महाराष्ट्रात तर आपण घनकचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा एक नवीन ब्रँड तयार केलेला आहे. आणि एवढंच नाही तर जिथे कचरा जास्त असेल त्या मोठ्या नगरपालिकांमध्ये तर आता आपण कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय. महानगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती आपण करतोय. त्यामुळे आता हा कचरा ही लायबिलिटी राहिलेला नाही, तर प्रत्येक शहर स्वच्छ झालं पाहिजे, त्या शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. याकरता एक निश्चित अशा प्रकारचा आराखडा आज आपण या ठिकाणी तयार केलाय. मग अशी बापू म्हणत होते पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, अतिशय महत्वाचं आहे. खरं म्हणजे आपल्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी भाजी मंडई करता 54 कोटी रुपये दिले आहेत. त्या ठिकाणी पार्किंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं हे शहर रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी लोकसंख्याही वाढते, वर्दळी वाढते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर या शहराला रिंग रोड देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी निश्चितपणे आपल्याला आश्वासित करू इच्छितो की येत्या काळामध्ये या शहराकरता रिंग रोड आपण निश्चितपणे तयार करून देऊ की ज्या माध्यमातून आज हा जो एक मोठा ट्रॅफिकचा प्रश्न या शहरामध्ये तयार झालाय तो आपण पूर्ण करू. खरं म्हणजे पेठ नाक्यापासून तर इथपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील आमच्या दादांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी तो रस्ता चांगला करून घेतलाय. पण हा संपूर्ण रस्ता आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचा ठेवायचा आहे आणि म्हणून आपल्या गडकरी साहेबांनी देखील त्याकरता आपल्याला मोठी मान्यता दिलेली आहे. आणि हे एक जे काही महत्त्वाचं काम आहे हे काम देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. बंधू भगिनींनो,
आज जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या शहराला कशा प्रकारे विकसित करता येईल याचा एक प्लॅन आपल्याकडे आहे. खरं म्हणजे या ठिकाणी शास्तीकराचा मुद्दा तुम्ही मांडला. हा मुद्दा तुम्ही जर माझ्याकडे आधीच आणला असता तर आतापर्यंत शास्तीकर मी स्थगित करून दिला असता. याचं कारण सगळ्या महानगरपालिकेचा शास्तीकर मी स्थगित केलेला आहे सगळ्या. आणि मग इथं नगरपालिका आहे, इथं बिचारे म्हणजे महानगरपालिकेपेक्षा तुलनेनं कमी उत्पन्नाची जागा आहे, त्यामुळे इथे शास्तीकर लावण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता बापू तुम्ही निवडून आले की थेट माझ्याकडे या, एक कागद घेऊन या. आता आचारसंहिता असल्यामुळे कागदावर लिहिता येणार नाही, पण तुम्ही निवडून आल्यानंतर आले की कागदावर एका फटक्यात लिहितो आणि तुमचा शास्तीकर स्थगित करून टाकतो. कोणालाही त्या ठिकाणी शास्तीकराची अडचण येणार नाही. अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे बघा, मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे. मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय. रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो, पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही. याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो. जे केला सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो. त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका. आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू. आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत. विकास आपल्याला करायचा आहे. आज बघा, आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या. आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर द्या. आणि गरीबाला घर द्या म्हणताना प्रधानमंत्र्यांनी त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहिला नाही, त्याचा पंथ पाहिला नाही, त्याची भाषा पाहिली नाही. त्यांनी सांगितलं जो कोणी असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, कोणी असेल, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला. पण आपल्या लक्षात आलं की निधी तर आपल्याकडे आला, पण अनेक नगरपालिकांमध्ये तो निधी आपल्याला खर्चच करता येत नाही. मग आता त्याचं कारण काय, तर आपल्या लक्षात आलं की अनेक लोक असे आहेत जे अतिक्रमण करून बसलेले आहेत. आणि जर त्यांना त्या ठिकाणी तो निधी द्यायचा असेल तर त्यांच्या नावाने पट्टा पाहिजे, त्यांच्या नावाने मालकी पाहिजे. 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला की या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये जे लोक झोपडपट्टीत राहत आहेत किंवा जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा. आणि मालकी हक्काचा पट्टा देऊन घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील त्यांना द्यायचे. बापू, मी तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम हे हातामध्ये घ्या, लोकांचे पट्टे द्या. आणि जो गरीब आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहतोय, त्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हे घर मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण करा. खरं म्हणजे आज आपली महायुती जी कामं करते, वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या. आज तुम्ही बघा, आपण लाडकी बहीण सारखी योजना आणली. ज्यावेळी महायुतीला 232 जागा मिळाल्या, काही लोकांनी म्हणणं सुरू केलं आता यांना इतक्या जागा मिळाल्या, आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार, आता हे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार नाही. पण लाडक्या बहिणींना सांगतो, गेला 1 वर्ष योजना चालूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होऊ शकत नाही. पण त्याच वेळी माझी बापू तुम्हाला विनंती आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, तुम्ही निवडून आल्यानंतर त्यांना लखपती दिदी करा. कारण आता लखपती दिदीचा कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये 50 लाख बहिणींना लखपती दिदी केलाय. आणि पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणी या लखपती दिदी असतील. लखपती दिदी म्हणजे जी माझी बहीण सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन
वर्षाला 1,00,000 रुपयापेक्षा जास्त पैसे दरवर्षी कमवते, अशी आमची लाडकी बहीण लखपती दिदी म्हणवते. अशा 1 कोटी बहिणी आम्ही लाडक्या बहिणी बनवणार आहोत. आणि माझी विनंती आहे की उरण ईश्वरपूरमध्ये देखील आपलं सरकार आल्यानंतर, आपले नगराध्यक्ष झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या योजना तुम्ही लागू करा. बघा, या योजना लागू करतानाही आपण विचार केला का? अनेक लोक आमच्यावर आरोप लावतात, हा समाज तुम्हाला वोट देणार नाही, त्या धर्माचे लोक तुम्हाला वोट देणार नाही. अरे, आम्ही कधी भेदभाव केला नाही. आम्ही या ठिकाणी कधी म्हटलं नाही की जी आमची लाडकी बहीण योजना आहे ती योजना फक्त एखाद्या समाजाला लागू आहे, एखाद्याच धर्माला लागू आहे. आमच्याकडे भेदभाव नाही आहे. आमचं एकच म्हणणं असतं की जो व्यक्ती या भारताला आपला भारत मानतो, जो या ठिकाणी भारताच्या कल्याणाचा विचार करतो आणि भारताच्या तिरंग्याचा मान म्हणजे माझा मान आहे असा जो व्यक्ती समजतो, अशा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी उत्थान करणं आणि त्याच्या जीवनामध्ये विकास करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आणि म्हणून आमच्या सगळ्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवतो. कारण या ठिकाणी जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याची जात पंथ धर्म भाषा न पाहता आपल्याला त्या ठिकाणी त्याचा विकास करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण करतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही केवळ भाषण करणारे लोक नाही आहोत. जे सांगतो ते करतो, जे आश्वासनं देतो ते करतो. आपण बघा, आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली. 5 लाखापर्यंतचा उपचार हा सगळ्यांना मोफत केला. आता कोणाचं रेशन कार्ड पाहायचं नाही, कोणाचं स्टेटस पाहायचं नाही, जात धर्म पाहायचा नाही, सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला. मग आता इलाज आपण मोफत केला. मग आता मध्यंतरी आमच्याकडे अनेक लोकांनी लक्षात आणून दिलं, म्हणाले साहेब तुम्ही 1300 आजार मोफत उपचाराकरता ठेवले आहेत, पण यात अनेक आजार असे आहेत की जे आजार तुमच्या ह्याच्यात समाविष्टच नाही आहे. त्या आजारांकरता 5 लाख, 6 लाख, 4 लाख अशा वेगवेगळ्या प्रकारचा खर्च आम्हाला येतो. आणि तुमच्या ह्याच्यात ते आजार नसल्यामुळे गरीबावर मरण्याची वेळ आहे. ते बघितल्याबरोबर मी पुन्हा एकदा अनेक कन्सल्टंटशी बोललो, डॉक्टरांशी बोललो, वेगवेगळ्या राज्यातल्या योजना पाहिल्या, केंद्र सरकारच्या योजना पाहिल्या, आपल्याकडे कुठले रोग प्रामुख्याने होतात त्याचा आढावा घेतला आणि निर्णय केला आता 1300 रोगांकरता नाही, 2400 रोगांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत आम्ही देणार आहोत. आणि 9 रोग तर असे आहेत की ज्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त खर्च येतो. त्या 9 रोगांमध्ये 35 लाखापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार करेल. कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. कोणी आजारी पडलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री सहायता निधी आपण सुरू केलेला आहे. अनेक गोष्टी अशा असतात की मग एखाद वेळेस लोक अशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जातात की जे हॉस्पिटल आपल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये अप्रूव्ड नाही आहे आणि मग त्यांची अडचण होते. अशा लोकांना आपलं मुख्यमंत्री आरोग्य सेवा जी आपण सुरू केली आहे त्याच्या माध्यमातून मदत करतो. आपण ट्रस्ट हॉस्पिटलची सेवा सुरू केली आहे त्याच्या माध्यमातून आपण मदत करतो. मी तर तुम्हाला विनंती करेन, समाजातला कोणी गरीब असेल, कोणीही त्या ठिकाणी मध्यमवर्गीय असेल, कुठलंही ऑपरेशन करायचं असेल आणि त्याच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही आमच्या मुख्यमंत्री जे आरोग्य कक्ष आहे या कक्षाला तुम्ही अर्ध्या रात्री त्या ठिकाणी संपर्क करा. त्याचं सगळं ऑपरेशन मोफत करण्याचं काम हे आम्ही करू, ती जबाबदारी आम्ही घेऊ. कारण समाजामध्ये उत्तम आरोग्य असलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खूप कामं आपल्याला करायची आहेत. हे सरकार सर्वांकरता विचार करणारं सरकार आहे. मागच्या काळात आमच्या सदाभाऊंनी सांगितलं, क्रांतिसिंह नानांच्या नावाने या ठिकाणी तुम्ही एक फूड टेक्नॉलॉजीचं कॉलेज करा. तात्काळ आम्ही ते कॉलेज त्या ठिकाणी केलं. आता आपले शेतकरी ज्यावेळेस अडचणीत आले त्यावेळेस शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज आपण त्या ठिकाणी दिलं. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांना मोफत वीज ही आपण देतो आहे. ती पण योजना 5 वर्ष आम्ही बंद करणार नाही. शेतकरी असो, कामकरी असो, मजूर असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हे सरकार या ठिकाणी काम करत आहे. तेच परिवर्तन आपल्याला या उरण ईश्वरपूरमध्ये देखील करायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 2 तारखेला जिथे कमळ असेल तिथे कमळ, जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण,
जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ, या तिन्ही चिन्हांवर आपण बटन दाबावी. नगराध्यक्षाकरता कमळ आहे, नगराध्यक्षाकरता सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं. मी एवढीच विनंती करतो, 2 तारखेला आमची चिंता तुम्ही करा, पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू. यावरून ईश्वरपूरला 1 पैसाही कमी पडू देणार नाही. इथल्या योजना पूर्ण करण्याची सगळी जबाबदारी मी स्वतः या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नववरून ईश्वरपूर वाहणार विकासाची गंगा या शानदार प्रचारसभेचे आभार व्यक्त करतील मान्य केदार पाटील दादा, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी